नाशिक महापालिकेवर भाजपची एक हाती सत्ता आला असताना देखील भाजपने राष्ट्रवादी आणि शिवसेनेला सत्तेत येण्यासाठी प्रस्ताव दिलेला आहे आणि याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत नाशिकचे माजी खासदार आहेत हेमंत गोडसे. आपा भाजपने प्रस्ताव आपल्याला दिलेला आहे महापालिकेत सत्तेत सहभागी होण्यासाठी. आपलं काय एकूणच या सगळ्या मुद्द्यावरती म्हणणं आहे? मला असं वाटतं का निश्चित त्यांनी जो काही प्रस्ताव दिला आणि त्यांच्या मते केंद्रामध्ये आपण महायुतीमध्ये आहोत, राज्यामध्ये आहोत आणि म्हणून आपण महापालिकेमध्ये असावं, असं काही त्यांनी जे काही मत त्या ठिकाणी त्यांचं व्यक्त केलं. मला असं वाटतं का त्यांचं मताशी त्याचं आम्ही स्वागतच करतो. आणि आम्ही देखील आमचे सर्व स्थानिक पदाधिकारी असतील, नवनिर्वाचित सर्व नगरसेवक असतील, यांच्या सर्वांची एक चर्चा करून त्यांचं काय मत आहे आणि आपण सत्तेत सहभागी होऊन, कारण येणाऱ्या काळामध्ये सिंहस्थ कुंभमेळा आहे आणि संपूर्ण देशाचं लक्ष नाशिकवरती असणार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी देखील आपला एकोबा असणं अधिक महत्त्वाचं आहे. परंतु हा निर्णय सर्वानुमते होणार आहे आणि म्हणून सर्वांची चर्चा करून आम्ही त्या ठिकाणी आमचं मत वरिष्ठांना त्या ठिकाणी कळवणार आहोत. एक विषय असा आहे, खरं तर नाशिक महापालिकेमध्ये भाजपला बहुमत मिळालेलं आहे. महापौर त्यांचं होऊ शकतो, उपमहापौर त्यांचं होऊ शकतो, स्टँडिंग सुद्धा त्यांच्याकडेच आहे. मग आपल्याला काय मिळणार आहे? आपण या संदर्भात काही चर्चा केलेली आहे का? किंवा आपली काय मागणी असताना जर सत्तेमध्ये आलो तर कुठले कुठले पद आपल्याला मिळायला पाहिजे, अशा पद्धतीचं काही मागणी केली आहे का? सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर होत असताना आम्हाला सन्मानपूर्वक जर आम्हाला त्यांनी काही ऑफर दिली तर निश्चित आम्ही त्याचं सकारात्मक. काय मागणी आहे? आमचं आता समजा आम्ही महायुतीमध्ये गेलो तर आम्हाला शिवसेनेला उपमहापौर पद असेल, त्यानंतर सभागृह नेता असेल, स्टँडिंग चेअरमनचा विषय असेल किंवा प्रत्येक विभागामध्ये सभापती पद असेल, शिक्षण मंडळ असेल, अशा जे काही लाभाचे पदं असतात अशा सर्व याच्यामध्ये त्यांनी सामावून घेण्याची देखील सन्मानपूर्वक त्यांनी सामावून घ्यावा. कुठल्या जागेवर आपलं जास्त जोर असणार आहे? उपमहापौर, स्टँडिंग किंवा सभागृह नेता? तिन्ही पण जागेंवरती आमचा निश्चित आमची अपेक्षा असेल का त्यांनी अशा सन्मान देऊन जर केलं तर निश्चित आमचे देखील सर्व पदाधिकारी सकारात्मक. भाजपचे 72 जागा आलेल्या आहेत, तिन्ही पद ते आपल्याला देतील असं वाटतं आपल्याला? मला असं वाटतं का यामध्ये बसून निश्चित यावरती चर्चा होईल आणि 5 वर्षाच्या पूर्ण कार्यकाळामध्ये आपण सगळ्या जे विषय आहेत 5 वर्ष आपण एकत्र राहून कशा प्रकारे हे पदं एकमेकाला कुठल्या समित्या असतील, कुठले विभाग सभापती पद असेल, ते सर्व वाटून घेऊन कुठं आपल्याला बसवता येईल असा एक तो प्रोग्राम ठरवला जाईल. शेवटचा प्रश्न, भाजपचा जो प्रस्ताव आलेला आहे त्या संदर्भात स्थानिक पातळीवरती काही निर्णय झालाय का किंवा वरिष्ठांचं वाट बघा? अद्याप निर्णय झालेला नाही, परंतु सकारात्मक आहेत आमचे बरेचसे पदाधिकारी आणि त्यांच्या संदर्भामध्ये चर्चा करूनच मग आम्ही वरिष्ठांना तो निर्णय कळवू. अशा पद्धतीची भूमिका आहे शिवसेनेची. त्यामुळे आगामी काळात शिवसेना भाजपसोबत महापालिकेमध्ये सत्तेत जातो का, आणि गेलं तर त्यांना कुठले कुठले भाजपकडनं एकूणच ऑफर दिले जातात किंवा पद दिले जातात हे बघणं महत्वाचं असणार आहे. किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक.